नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमचं एकदा एक नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जे आहे ते आज बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. तुम्ही तारीख पण बघू शकता, 6/8/2025. आजपासून ते 7 तारखेच्या संध्याकाळपर्यंत किंवा 8 तारखेच्या संध्याकाळपर्यंत हे 1500 रुपये सर्व महिलांच्या, जे पात्र महिला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. या संदर्भातलं अपडेट सुद्धा आपण घेतलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, की जे रक्षाबंधनचा निधी आहे तो 1500 रुपये हा बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. आता या संदर्भात एक महत्त्वाचा विषय असा आहे, की प्रत्येक राजकीय नेत्यांच्या स्टेटसला किंवा इंस्टाच्या प्रोफाईलमध्ये आपण बघितले असेल, की रक्षाबंधनाची भेट म्हणून 3000 रुपये देण्यात यावे असं स्टेटस होतं, किंवा असे पोस्टर त्यांनी लावलेले आहे, की रक्षाबंधनाची भेट म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिलेले आहे. तर मला यामध्ये असा कोणताही हे वाटलं नाही, की 3000 रुपये माझ्या खात्यात आलेले. हे बघा, लाईव्ह प्रूफ आहे. पण आणखी 2 दिवस बाकी आहे म्हटल्यावर कदाचित 8 तारखेला संध्याकाळपर्यंत आणखी 1500 रुपये हे बँक खात्यामध्ये येऊ शकतात. या संदर्भात आदित्य तटकरे मॅडमनी काही जाहीर केलेलं नाही, की 3000 रुपये येणार आहे म्हणून. फक्त 1500 रुपये जाहीर केलेले होते आणि ते 1500 रुपये जे आहे ते आज बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होण्यास सुरुवात झालेली आहे. आजपासून ते 8 तारखेच्या संध्याकाळपर्यंत हे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये, जे पात्र महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जाणार आहेत. आणि जे KYCचं ऑप्शन होतं वेबसाईट वरती, ते पण बघू शकता. इथे ते ऑप्शन पण आता गायब झालेलं आहे. म्हणजेच जोपर्यंत रक्षाबंधन होत नाही तोपर्यंत ती KYC सुद्धा आपल्याला करायची गरज नाहीये. ते ऑप्शन तुम्हाला नंतर बघायला मिळणार आहे. पोर्टलवर किती पात्र महिला आहेत आणि किती अपात्र संख्या आहेत ते पण इथं जाहीर झालेली आहे. आता यामध्ये एकच हे होणार आहे, की जे अपात्र आहेत त्यांना पुन्हा KYC करून पात्र करण्यासाठी इथं प्रक्रिया, हा हप्ता पूर्ण वितरित झाल्याच्या नंतर, रक्षाबंधन झाल्याच्या नंतर ती प्रक्रिया पूर्ण करायची इथं महिलांना ते सांगितले जाणार आहे. आणि पोर्टलवर त्या संदर्भात अपडेट पण येईल. आतापर्यंत इथं कोणतेही पेज पोर्टलवरती दिसत नाही आहे. आणि 3000 रुपये येणार की नाही या संदर्भात पण अपडेट लवकरच येईल. तर चला, तर हा व्हिडिओ इथेच संपूया. असेच नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.